हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मेन ब्लाऊज पीसला अस्तर कसे जोडायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, नवीन मैत्रिणींना जमत नाही, कधी-कधी घोळ येतो किंवा चुन्या पडतात अस्तर जोडते वेळेस. तर एकदम सोप्या पद्धतीने मी कशा पद्धतीने अस्तर जोडते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. तर सुरुवातीला मी कटोरीचा भाग घेतलेला आहे बघा, आणि एकासमोर एक ठेवलेलं आहे, कारण एकाच बाजूचे होऊ नयेत म्हणून. कधी-कधी घाईमध्ये आपले एकाच बाजूचे होतात, मग ते परत आपल्याला उसवून मग नंतर जॉईंट करावं लागतं. त्यासाठी अगोदरच बघा मी अशा पद्धतीने, आता साईड पार्ट बघा, अशा पद्धतीने मी एकासमोर एक ठेवलेलं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. आपला डावा हाताचा पंजा जो आहे ना, त्यावरती असं गच्च ठेवायचा आणि त्यावरतून शिलाई करून घ्यायची अगदी 5 इंचावरती. तर बघा, शिलाई अजिबात वाकडी तिकडी करायची नाही आहे, एक सरळच करायची आहे. कुठे कमी किंवा जास्त अशी अशी करायची नाही आहे, एकसारखी करायची, म्हणजे व्यवस्थित येतं. आणि बघा, कपडा अजिबात सरकू नये म्हणून अशा पद्धतीने गच्च ठेवायचा आणि सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्यायची, म्हणजे आपल्या कपड्याला ना कुठेही घोळ येणार नाही किंवा चुनी पडणार नाही. अशा पद्धतीने, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम सावकाश पद्धतीने अस्तर जोडते वेळेस जरा घाई करायची नाही, जरा सावकाशच जोडायचं, कारण मेन अस्तर जर फिनिशिंगमध्ये जोडलं गेलं तर आपला ब्लाऊज पूर्ण छान पद्धतीने ब्लाऊज फिनिशिंगमध्ये बनतो. त्यासाठी तर बघा, आता इथे मी काय केलेलं आहे बघा, पाठीमागचा भाग घेतलेला आहे. तर आता हा पाठीमागचा भाग जो आहे ना, तो इथे मी गळा जो आहे ना, इथे मी पायपिंग करणार नाही आहे, पलटून घेणार आहे. त्याच्यासाठी शिलाई मारून घेतली. आता इथे जो एक्स्ट्रा कपडा जो आहे तो इथे मी कट करून घेणार आहे. आणि कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पलटून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्यावरती दाबटीप द्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की तुम्ही ट्राय करून बघत जा. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने रोज थोडं थोडं जर म्हणजे शिवलो तरच तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि जर मग प्रॅक्टिस भरपूर झाली तर मग तुमचं ब्लाऊजमध्ये फिनिशिंग खूप छान येतं. फिनिशिंगसाठी फक्त प्रॅक्टिस हवं आहे. आता बघा, अस्तर आपलं खूप छान पद्धतीने अगदी 10 ते 15 मिनटे जोडून होतं आणि मग उरलेलं ब्लाऊज जे आहे ते पण अगदी 15 मिनटामध्ये होऊन जातं. तर बघा, आता इथे मी खालच्या साईडने पट्टी जोडून घेणार आहे. त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने खालच्या साईडने फक्त एक शिलाई देऊन घेत आहे, दोन्ही जोडून घेत आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने. आणि हे उलटं सुईचं बघायचं आहे आपल्याला सुरुवातीला, कारण जो डार्क असतो तो सरळ असतो आणि फेंट असतो तो उलटा असतो कपडा. अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित बघूनच आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे, एकदम सावकाश पद्धतीने. बघा, असं हाताने साफ करत करत आपल्याला छान असं शिलाई करून घ्यायची आहे, एकदम सावकाश पद्धतीने, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रॅक्टिस केलात ना, तर मग तुमचं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये खूप छान जोडलं गेलं जाईल. तर बघा, आता इथे बाही घेतलेली आहे मी. आता बाही ओळखायला यावी म्हणून मी पुढच्या भागाला टिक केलेली आहे. तुम्ही पुढच्या किंवा पाठीमागच्या भागाला पण टिक करू शकता. आणि मग नंतर बघा, आता या बाहीला मी जोड दिलेला आहे. तर जोड कशा पद्धतीने द्यायचा आहे मी आणखीन एक व्हिडिओ सावकाश तुम्हाला नक्की समजून सांगेन, की एका साईडला जोड अजिबात द्यायचा नाही. तर बघा, आता इथे मी जोड दिलेला आहे आणि मग नंतर आपल्याला इथे बाही ठेवून मी पलटून शिलाई मारून, आता इथे बघा मी पलटून घेतलेली आहे आणि त्यावरती देत आहे दाबटीप अशा पद्धतीने. तर एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा ज्या मैत्रिणींना ज्यांना शिवणकामाची आवड आहे आणि जे नवीन शिकत आहेत त्यांना पण ह्याचा काहीतरी फायदा होईल, यासाठी त्यांना शेअर करा. तर बघा, इथे मी बाही पण जोडून घेतलेली आहे, अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण जोडून घेतलेली आहे. आता इथे आपण सगळं जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथे कट करणार आहोत. कट करते वेळेस पण बघा सावकाश कट करायचं आहे, कारण जी शिलाई आहे ना त्याच्या अलीकडे अजिबात शिलाई कट होऊ द्यायची नाही आहे. सावकाश पद्धतीने जो जितका जास्त आहे तितकाच कट करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज तयार होऊन जाईल. बघा, आता आपल्याला जोडायला ना अगदी 15 मिनटं बी लागणार नाही, अगदी 10 मिनटं लागलं. आता बाकीचं ना, आता पाठीमागलची पट्टी लावायची, टक्स टाकायची, पाठीमागलचा भाग
पट्टी लावायची आणि कटोरी साईड पार्टला जोडायची आणि क्रॉसपट्टी पण मी जोडते वेळेसच क्रॉसपट्टी जोडते वेळेसच खालतीवरती जोडत असते. त्याच्यामुळे मी आता अस्तरला जोडून घेतलेलं नाही आहे. अस्तरला क्रॉसपट्टी जोडायची आणि मग नंतर लगेच शोल्डर जोडायचं, पायपिंग करायचं आणि बाही जोडलं फिटिंग केली की झालं. अगदी 15 मिनटामध्ये आपलं ब्लाऊज तयार होऊन जातं. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जे नवीन शिकत आहेत त्या मैत्रिणींना शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करत जा. व्हिडिओला लाईक केल्यानं मला आणखीन नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटतं. तर पुन्हा भेटूया आणखीन एक छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी